आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। तर खेळ संपवायची वेळ आली आहे। कसला खेळ? माईचा खेळ। आदित्य, तुला आणि मला चांगलंच माहिती आहे त्या सगळ्या मागे माई आहे। माईला अटक करून सुंदरीची निर्दोष सुटका करू। करशील मदत? नाही धनंजय, या सगळ्याचं लायक नाही। सगळ्यात आधी सुंदरीच्या विरोधात जाऊन माईंची हात मिळवणी करणारा मीच आहे आणि आता कुठल्या तोंडाने त्यांनाच पकडून दे। त्या सगळ्यामध्ये तू कोणाची जर असेल ना तर ती माझी आहे। सगळ्यात चुकीचा माणूस कोण असेल ना तो मी आहे। आदित्य, आदित्य बघ, मी असं म्हणत नाहीये की तुम्हाला मदत केली तर तू पापातून मुक्त होशील, पण निदान स्वतःला एकदा पश्चातापाची संधी तरी दे। करशील मदत? आदित्य, सगळ्यात आधी आपल्याला आपला वीक पॉइंट स्ट्रॉंग करावा लागणार आहे। वीक पॉइंट म्हणजे? सावी। सगळ्यात आधी सावीला कुठल्या तरी सेफ ठिकाणी आपल्याला मूव्ह करावं लागेल। तुला अशी कोणती जागा माहिती का जिथे आपण सावीला सेफ ठेवू शकतो? हे बघ, तू त्याची काळजी करू नकोस। मी तिला महादेव दाजींकडे पाठवतो, ती सेफ राहील। आणि हवं तर मी सगळ्यांनाच पाठवतो, म्हणजे आपल्याला कोणाची नाही आदित्य, आपण सगळ्यांना तिथे नाही पाठवू शकत। माईला डाऊट जाईल। सावीची आजी आणि मालती ह्या तिघांना आपण तिथे मूव्ह करूया। ठीक आहे। सगळी तयारी झाली? मामडे अरे, एवढ्या अर्जंटली आम्हाला का पाठवायला लागल्यास गावाला? आणि एकतर हे पण जेलमध्ये आहेत आणि सरू पण। मालू माझं ऐक, हे बघ, ह्या विषयावर इकडे नको बोलायला, आपण नंतर बोलूया। हा, आणि महादेव दाजी आहेत ना, त्यांना सगळं माहिती आहे, ते सांगतील तुला। ओके मामडे पण? मालू, माझ्यावर विश्वास ठेव। नेक्स्ट टाइम तुझ्यासोबत कृष्णा निश्चित असेल। आता फक्त महत्वाची गोष्ट की मला सगळं आठवतं ना आपल्यामध्ये काय डिस्कस झालंय, कोणी काय विचारलं तर काय सांगायचंय? होय, मला आता भीती वाटायला लागली रे आदित्य। हे बघा, प्लीज असं काही बोलू नका, मी आहे ना, सगळं व्यवस्थित होईल। फक्त जे ठरवलंय आपण ते विसरू नका। जाऊ? बरं, काय आलं? आईची आठवण येते, तू काळजी करू नकोस। लवकरच तुझी आई तुझ्या सोबत असेल। बाबा, मला तू सुद्धा हवाय। मला तुम्ही दोघेही हवे। साऊ, थोडा अजून वेळ, इकडची कामं संपली ना की मग आपण सगळे एकत्र राहू। ओके? काय? कुठे? कोण चाललंय? माई आजी, तुम्हाला माहितीये आम्ही ना गावाला चाललोय। माझ्या शाळेला सुट्टी लागली ना। मी, मालती मावशी, शक्कू आणि शशी आजी। हो का? वा वा वा, मज्जा आहे। पण काय अचानक? नाही, काय ते ऍक्च्युली आम्हालाही माहित नव्हतं। अचानक महादेव दाजींचा कॉल आला, म्हणाले पूर्वीला सुट्टी आहे, उन्हाळ्याच्या सुट्टीत पाठवा गावाला वगैरे। म्हणून म्हटलं, कसं आहे माहिती तुम्हाला सांगतो, महादेव दाजींचा शब्द आहे ना, आमच्या फॅमिलीमध्ये आम्ही कोणीच पडून देत नाही। त्यामुळे म्हटलं जाऊ दे, सावी थोडी सुट्टी एन्जॉय करेल, तिला पण फ्रेश वाटेल, म्हणून म्हटलं जा। हॅपी जर्नी। चला, मोठ्यांचे आशीर्वाद घे। चल साऊ, पाया पड सगळ्यांच्या। काळजी। दाजींनी माणसं पण पाठवलीत, गाडी पण आहे, तर आपण सगळे व्यवस्थित जाऊ शकतो। चला।
साऊ साऊ बाळ बघ काय आला अशी का थांबलीस तू? बाबा तू पण चल ना गावाला, मला तुझी सुद्धा आठवण येते. साऊ आपल्याला आईची मदत करायची आहे ना. एकदा आईची मदत झाली, आई बाहेर आली की आम्ही दोघं तिकडे येतो. हा सगळ्यात आधी मी येईन तुझ्याकडे पळत. ओके फक्त 10 मिनिट. कोण आला असेल मला भेटायला? आई सावीला घेऊन आली असेल का? आदित्य, तू इथे काय करतोस? अच्छा, सावीने हट्ट केला असेल ना, सावीला घेऊन आला असेल. कुठे ती? बाहेर थांबलेत का? त्यांनी आत नसेल बोलवलं, मी सांगते. बाहेर थांबलेत का सावी वगैरे? नाही, सावी मालती आई सगळे महादेव दाजींकडे गेलेत. का? मीच पाठवलंय त्यांना. अच्छा, म्हणजे मी इथे असण्याचा फायदा घेतलास ना तू? माझ्या परिस्थितीचा फायदा घेतलास ना तू? तू हे सगळं मुद्दाम केलंस ना आदित्य? वा, खुश असशील ना आता? बरं वाटत असेल ना मनाला? मग इथे का आलास? हे बघायला आला असेल की मला त्रास किती झालाय ना? झालाय बाबा त्रास. जा जा आता, जिंकला बाबा तू, जा. आता मलाच नसतं राहावं लागेल. मामाकडे सोडून आलाय सावी. नाही सुंदरी, खुश नाहीये मी. बऱ्याचदा विचार केलाय की मी त्या खुशीसाठी, त्या आनंदासाठी खूप काही करत आलो आजपर्यंत, पण खुशी कुठे लांब लांब पर्यंत नाहीये. कुठेच नाहीये तो आनंद. मग मी विचार केला असं का होतंय माझ्यासोबत. तेव्हा मला जाणवलं की मी चुकलोय सुंदरी. पावला पावलाला चुकलोय, प्रत्येक गोष्टीत चुकलोय, प्रत्येक नात्यात चुकलोय. आणि जेव्हा माणसाला हे जाणवतं ना की आपण चुकलोय, तेव्हा तो मागे वळून बघतो. आणि मागे वळून बघितल्यावर त्याला कळतं की त्या ज्या गोष्टी आपल्याला बरोबर वाटत होत्या त्या सगळ्यात चुकल्यात. बरोबर तर काहीच नाहीये. मला हे सगळं का कळलं माहिती? सावीमुळे. सुंदर, तुला खरंच सांगतो, माझ्यासाठी जगात सगळ्यात मोठा आनंद काय होता माहिती? मला काय हवं होतं माहितीये? मला तुला त्रासात बघायचं होतं. तुझं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकायचं होतं, एवढीच इच्छा होती माझ्या मनात. त्यासाठी मी जगत होतो. त्यासाठीच माझ्यापासून अनु जेव्हा लांब झाली ना, तेव्हा मला जेवढा त्रास झाला तेवढा त्रास तुला होताना बघायचं होतं. मला तेवढ्या त्रासात बघायचं होतं, रडताना. त्यासाठी मी खूप प्रयत्न केले, सगळं काही केलं, पण मला तेव्हा कुठेतरी ही गोष्ट जाणवली नाही जी आता मला कळते की कुठेतरी तू सावीवर खरं प्रेम केलंयस. कुठेतरी तू सावीची खरी आई झाली आहेस. मी खूप प्रयत्न केले, पण तुम्हाला वेगळं नाही करू शकलो. किती प्रयत्न केले तरी. आणि सावीनं माझ्या आयुष्यात एकमेव असं पवित्र नातं आहे जे माझ्यावर आहे ना निर्मळपणाने प्रेम करतं. तिचं माझ्यावरचं प्रेम आहे ना, ते निखळ प्रेम आहे, निखळ प्रेम. तसं प्रेम तर मी कधी अनुभव केलं नव्हतं. तेवढं प्रेम सावी माझ्यावर करते. आणि मी काही झालं ना तरी सावीला नाही गमावू शकत. मी आजपर्यंत प्रत्येक गोष्टीत चुकलोय. मी एक चुकीचा माणूस आहे, मी एक चुकीचा नवरा होतो, मी चुकीचा मुलगा होतो, पण मला ना चुकीचा बाप नाही व्हायचंय.
मी सावीला प्रॉमिस करून आलोय की काही झालं तरी तिच्या आईला मी लवकरात लवकर घरी आणणार आणि मी ते प्रॉमिस पूर्ण करणार. त्यासाठी ना सुंदरी मला युद्धावर जावं लागलं तरी चालेल आणि त्या युद्धाची सुरुवात आजपासून होते. मी तुला प्रॉमिस करतो सुंदरी, मी तुला आणि सावीला एकत्र करणारच. त्यासाठी माझा जीव गेला ना तरी चालेल, हा माझा प्रॉमिस आहे तुला आणि सावीला सुद्धा. आता मला माझ्या जीवाची पर्वा नाहीये, पण माझं प्रॉमिस पूर्ण होणार. सायली, माझ्या आणि आरोहच्या लग्न आणि साखरपुड्यांच्या कपड्यांचं सिलेक्शन तू करायचं. साखरपुडा? अगं हो, हे बघ आदल्या दिवशी करूया. तुझं पहिलंच लग्न आहे, तुझी सगळी हाऊसमौज व्हायला हवी. आजी, आपण कोणाकोणाला बोलवायचं? बाबा, मी तुझ्या साखरपुड्यावर काय घालू? साखरपुडा? अहो हो धनंजय, तुम्ही लग्नाला होकार दिलात, पण तयारीला तुम्हाला कुठे वेळ होता, म्हणून मी विचार केला आपणच तयारी करावी. माझं काही चुकलं का? धनंजय, तुम्ही काळजी नका करू, तुम्ही म्हणाल तसं आणि तेवढं करूयात आपण, ठीक आहे? तुम्ही रागावलात का धनंजय? नाही नाही, यावर रागवू कशाला? ऍक्च्युली सायली, मला ना जरा बोलायचं होतं तुझ्याशी एकांतात. तुझ्या खोलीत जाऊया की माझ्या? हा, अहो इथेच बोला ना. अहो आई, एकांतात बोलायचं होतं. आता तुम्ही लग्न करायचं ठरवलंय तर म्हटलं काही गोष्टी क्लिअर करून घेऊ. सायली, जाऊया? हो हो चालेल, माझ्या रूम मध्ये बोलूयात आपण. परफेक्ट. आई आलेच. अरू, जा, आजी सांगेल तुला काय घालायचं. कोण आलेलं भेटायला? तुझं घरचे? खूप जवळची व्यक्ती म्हणत होती लवकर घरी ये. तुझं नशीब चांगलंय की तुझ्या घरचे तुला भेटायला तरी येतात. माझं तसं काहीच नाही, कोणीच नाहीये माझं. असं का म्हणतेस? अगं मी आहे ना, आणि आयुष्यभर तुझ्या सोबत राहील. आता तर माईला धडा शिकवायची वेळ आहे, आणि हे करायचं असेल तर आपल्याला इथून बाहेर पडावं लागेल. त्याचं काय? आपल्याला सगळं करायचंय, पण धीराने. अजून किती धीर धरायचा? धरावं लागेल. आपल्याला जे काही करायचंय ते पायरी पायरीने करायचंय. आणि पहिली पायरी काय? आपल्याला ना माईच्या सगळ्या अटंबद्दल माहिती काढायची. पहिली पायरी चढण्यासाठी फोन करायची वेळ झाली. आदित्यचा चॅप्टर क्लोज करावा लागेल माई. तोही लवकरात लवकर. आपण फसायच्या आत उडवावं लागणार याला. माई, माई, तुम्हाला डिस्टर्ब नाही ना केलं? तुम्ही कामाविषयी काही महत्वाचं बोलत नव्हतात ना? सॉरी, मी जातो, मी नंतर येतो वाटल्यास. आदित्य,
तू ठीक आहेस ना? नाही म्हणजे डॉक्टरांना वगैरे बोलू का रे? म्हणजे बघ ना, तू किती सभ्यपणे आत आलास. दरवाजाला लात मारणारा मुलगा, हवेत पॉट उडवणारा, धमक्या देणारा, अचानक शांतपणे आत आलास. हो, एकतर तुला डॉक्टरकडे जावं लागेल किंवा मग तू असा का वागतो याने संभ्रमित होऊन आम्हाला डॉक्टरकडे जावं लागेल. माई हवं तर मी सॉरी म्हणतो. मी तुम्हाला सांगितलं ना की त्यावेळेला मी तसं वागलो कारण फार राग होता डोक्यात. मी आय एम सॉरी. मी खूप वेड्यासारखं वागलो. आय एम सॉरी. इट्स ओके. बस बस बस, ये. आता मग शहाण्यासारखं सांग, कशासाठी आलायस? माई मला मदत हवी होती. कसली मदत? मला 5 लाख रुपये हवेत. माई, 5 लाख रुपये? आदित्य, मला असं वाटतं तुला खरंच डॉक्टरांची गरज आहे. अरे कशासाठी एवढे पैसे? एक काम होतं माझं. कसलं काम? पर्सनल काम होतं माझं. मला का असं वाटतंय की तुझे पर्सनल काम मला ठाऊक आहे? सरूला जेलमधून सुखरूप घरी घेऊन येईल ते. आणि मला वाटतंय ना, बहुतेक तो त्याच कामासाठी बाहेर गेला असेल बघा. काय माहितीये तुम्हाला? ते तुझ्याच तोंडून सांग मला. काय झालं धनंजय? काय बोलायचं होतं असं एकट्यात? ऍक्च्युली बोलायचं पण काही तसंच होतं. वा, धनंजय खरंच प्रेमात पडलाय वाटतं. बोला ना धनंजय, मी ऐकतेय. सिया, आय थिंक आय एम इन लव्ह विथ यू. म्हणजे इतके दिवस जे प्रेम मी सुंदरीकडे शोधत होतो ते माझ्या समोर उभं होतं. म्हणजे मी या आधी खोटं बोललो की माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे. पण आता खरंच सांगतो, माझं तुझ्यावर खरंच प्रेम आहे सिया. आपण लवकर लग्न करूया. बाप रे, मला नाही पडायचं या झंझट मध्ये. काम करताना उगाच अडथळा नको. हा सिया, सिया, मला आत्ता लक्षात आलं त्या दिवशी त्या रात्री मी तुझ्याकडे का ओढलो गेलो. मी तुझ्या रूम मध्ये का आलो ते. माझ्या मनामध्ये तू आहेस. माझं तुझ्यावर प्रेम जास्त आहे म्हणून मी त्या दिवशी त्या रात्री तुझ्या इथे आलो. हा सिया, चल आपण लवकरच लग्न करूया. आता हे सगळं सहन होत नाहीये. तू एक काम करू, तू चल आपण आईला आणि आरोहला सांगू. चल. 1 मिनिट. अरे 1 सेकंड सिया. हा ड्रेस आठवतोय तुला? त्या दिवशी रात्री तू घातला होतास. प्लीज सिया, तू हा ड्रेस आपल्या साखरपुड्याला घालशील का? प्लीज. हो, हा ड्रेस. प्लीज हा ड्रेस कधीच टाकू नकोस. नाही ना टाकणार? नाही कधीच नाही. तो राहू दे. चल आपण आईला आणि आरोहला आपला निर्णय सांगूया. हो. चल. ये कम. माई, मला सावीचं ऑपरेशन करायचं म्हणून 5 लाख रुपये हवेत. सावीचं ऑपरेशन? काय झालं तिला? माई, सावीला अस्थमा आहे आणि रिसेंटलीच आम्हाला कळलंय की त्यामुळे तिच्या फुफ्फुसात गाठ झाली आणि ती लवकरात लवकर ऑपरेट करावी लागली. हे आता कळलं? मलाही काही दिवसांपूर्वीच कळलं. मग सावीला गावाला कशाला पाठवलं? कारण गावातच ते ऑपरेशन स्वस्तात होऊ शकतं.
तिला सांगितलं असतं तर घाबरली असती बिचारी, म्हणून तिला सांगितलं की सुट्ट्यांसाठी चालले, महादेव दाजींकडे जाते, म्हणून ती हसत खेळत गेली. आणि हेच काम होतं म्हणून तुमच्याकडे आलो. आणि मला माहितीये तुम्ही नाही म्हणणार नाहीत. हे बघ, आमच्याकडे काही 5 लाख रुपये वगैरे नाहीयेत. चल जा तू आता. शीतल, पार्टनर आहेत ते आपले. त्याच्या मुलीसाठी एवढं करूच शकतो आपण. करेन मी तुझी मदत करेन. थँक्यू माई. ये तू आता. हा. आदित्य, माई काही लगेच पैसे नाही देणार तुला. जायला सांगितलंय. जा. ठीक आहे माई, मी येतो. हो, ये. एक मिनिट. मी तुला पैसे द्यायला तयार आहे, पण त्या बदल्यात तुला माझं एक काम करावं लागेल.